नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महा TETला उद्देशून म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेला टार्गेट करून आम्ही तुमच्यासाठी इयत्ता 7वीच्या पुस्तकाचा संपूर्ण सार जो की इतिहास या विषयाशी संबंधित आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि हा जो सार आहे तो प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आहे. तर होईल तेवढ्या प्रश्नांचं आन्सर तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर अधिकचा वेळ न घालवता एवढंच म्हणेल की जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर इतरांना देखील शेअर करा. ठीक आहे, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ इतरांना शेअर करू शकता. पहिला प्रश्न, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या डॅश शतकापासून ते डॅश शतका अखेरपर्यंतचा मानला जातो. उत्तर आहे 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत. इतिहास या शब्दाचा अर्थ कोणता? असे घडले. सम्राट अकबराच्या नाण्यांवर कोणत्या हिंदू देवी देवतांची चित्रे आहेत? राम आणि सीता या हिंदू देवी देवतांची चित्रे सम्राट अकबराच्या नाण्यावर आहेत. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही ही शिकवण कोणी दिली? रामानुज यांनी दिली. सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ ही 2 ग्रंथे कोणी संपादित केली? केशवदास यांनी संपादित केली. सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. करुणाष्टके या ग्रंथाच्या माध्यमातून डॅश यांनी जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. तर रामदास स्वामींनी करुणाष्टके या ग्रंथाच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिला. डॅश या बखरकाराने 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली असे शिवरायांच्या मुघलाविरुद्धच्या मोहिमांचे वर्णन केले. तर कृष्णाजी अनंत सभासद या बखरखाराने अशा प्रकारची शिवरायांच्या मुघलाविरुद्धच्या मोहिमेची स्तुती केलेली आहे किंवा वर्णन केलेले आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला ती तारीख कोणती? 6 जून 1674. शिवाजी महाराजांनी गुप्तपणे लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली? शाहिस्ता खान याची. बोलचालीच्या भाषेमध्ये आपण शाहिस्ते खान असं उच्चारतो, परंतु पुस्तकामध्ये शाहिस्ता खान असं लिहून देण्यात आलेलं आहे. शिवरायांच्या राज्य व्यवहार कोशात डॅश भाषेतील शब्दांचे पर्यायी संस्कृत शब्द आहेत. तर फारसी भाषेतील शब्दांचे पर्यायी संस्कृत शब्द या राजव्यवहार कोशात आहेत. सिद्दी जोहरला शह देण्यासाठी शिवरायांनी बांधलेला किल्ला कोणता? तो किल्ला आहे पद्मदुर्ग. सिद्दी जोहरला शह देण्यासाठी हा शिवरायांनी किल्ला बांधला. मुस्लिम कवी रसखान यांनी डॅश भक्ती गीते लिहिली. मुस्लिम कवी रसखान यांनी कृष्ण भक्ती गीते लिहिली. दक्षिण भारतात डॅश आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. तर रामानुज आणि इतर आचार्यांनी दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक. तवारीख किंवा तारीख म्हणजेच डॅश होय. घटनाक्रम. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा डॅश यांचा संदेश प्रसिद्ध आहे. तर हा संदेश रामदास स्वामींनी दिलेला आहे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार कोणी केला? संत बसवेश्वर यांनी कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रचार केला किंवा प्रसार केला. तानाजीचा पोवाडा या पोवाड्याचा कर्ता डॅश शाहीर आहे. तुळशीदास हा शाहीर याने तानाजीचा पोवाडा
हा रचलेला आहे. उत्तर भारतात डॅश यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये भक्तीचे महत्त्व सांगितले. तानाजीच्या पोवाड्यात डॅश मोहिमेचे वर्णन आहे. तर सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन तानाजीच्या पोवाड्यात आहे. मित्रांनो, एक गोष्ट आठवणीत ठेवा की आम्ही जे काही प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहोत ते इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकावर आधारित आहेत, तेव्हा प्रश्नांबाबत गैरसमज करून घेऊ नका. बखर हा शब्द डॅश या शब्दावरून आला आहे. बखर हा शब्द खबर म्हणजेच बातमी या शब्दावरून आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन कोणत्या ग्रंथात आहे? तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन बुधभूषण या ग्रंथात आहे. तमिळनाडूतील तंजावर येथे डॅश हे जगप्रसिद्ध ग्रंथालय आहे. सरस्वती महाल हे जगप्रसिद्ध असे ग्रंथालय आहे जे की तमिळनाडूतील तंजावर मध्ये आहे. आदिलशहाने सिद्दी जोहरला डॅश किताब दिला होता. त्याला सलाबत खान हा किताब दिला होता आदिलशहाने. शिवाजी महाराजांसारखे दिसणाऱ्या डॅशने सिद्दी जोहरला चकवा देण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. तर शिवा काशीद याने सिद्दी जोहरला चकवा देण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. शिवरायांच्या आरमाराच्या प्रमुखांपैकी एक डॅश हा मुस्लिम अधिकारी होता. दौलत खान हा एक मुस्लिम अधिकारी होता जो की शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख होता. गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाचे संपादन कोणी केले? गुरु अर्जुन देव यांनी केले. गुरु अर्जुन देव हे शिखांचे 5वे गुरु होत. इतिहास या शब्दाचा अर्थ कोणता? असे घडले हा प्रश्न रिपीट झालेला आहे. गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात कोणकोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे? तर उत्तर आहे संत नामदेव, संत रविदास, संत कबीर, गुरु नानक इत्यादी. तसं पाहिलं तर गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये बऱ्याच संत महात्मांच्या रचनांचा समावेश आहे, परंतु आपल्या 7वीच्या पुस्तकामध्ये ज्या संतांची नावं दिलेली आहेत आणि जी प्रसिद्ध अशी नावं आहेत त्यांचा समावेश आपण इथे केलेला आहे. किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी डॅश हा अधिकारी असे. उत्तर आहे कारखानीस. बंगालमध्ये डॅश यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व पटवून दिले. चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व पटवून दिले. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग डॅशच्या परिसरात आहे. तर हा जो जलदुर्ग आहे तो मालवण येथे आहे. बघा, प्रश्न जसा आपल्याला वाटतो तसा विचारला जात नाही. जसं की जलदुर्ग कोणता? आता हे तर सर्वांना जवळजवळ माहीत आहे की सिंधुदुर्ग हा एक जलदुर्ग आहे, परंतु तो कोठे आहे तर तो मालवणमध्ये आहे. हे पण आपल्याला चांगलं आठवणीत ठेवणं गरजेचं ठरतं. 18व्या शतकातील डॅश हे बंगालमधील एक प्रसिद्ध घराणे होय. तर पाल हे 18व्या शतकातील बंगालमधील एक प्रसिद्ध घराणे होते. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने कोणाचा पराभव केला? तर तराईच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. बलोपासनेचे महत्त्व कोणत्या संताने स्पष्ट केले? तर रामदास स्वामींनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. डॅश या ग्रंथात संत एकनाथांनी रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. तर भावार्थ रामायण या ग्रंथात संत एकनाथांनी रामकथेच्या माध्यमातून लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय? तर मुक्ताबाई हे संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव. सिद्दी जोहर हा कोणत्या प्रांताचा सरदार होता? तो कर्नूल प्रांताचा सरदार होता. डॅशने सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.
तर महमूद गवानने सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. डॅश हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. कोण? बाबर. संस्कृत भाषेतील श्री शिवभारत हे शिवचरित्र कोणी लिहिले? हे शिवचरित्र कवी परमानंद यांनी लिहिलेले आहे. हे संस्कृत भाषेतील आहे आणि जे शिवचरित्र लिहिलेले आहे पुस्तक त्याचं नाव काय आहे? श्री शिवभारत. खालसा दलाचे प्रमुख केंद्र कोणते होते? खालसा दलाचे प्रमुख केंद्र आनंदपूर. परमरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला आहे. परमरहस्य. संत बसवेश्वर हे लिंगायत विचारधारेच्या प्रचारासाठी डॅश या सभागृहामध्ये धर्मचर्चेचे आयोजन करत असे. उत्तर आहे अनुभव मंडप. ठीक आहे, अनुभव मंडप या सभागृहामध्ये संत बसवेश्वर हे लिंगायत विचारधारेचा प्रचार करत असे. चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावाने शंकरदेव यांनी डॅश मध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. तर आसाममध्ये शंकरदेव यांनी चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावातून प्रसार केला. कशाचा? कृष्ण भक्तीचा. कशाचा? कृष्ण भक्तीचा. श्रम हाच कैलास होय हे कोणत्या संताने पटवून दिले? तर संत बसवेश्वर यांनी श्रम हाच कैलास होय हे पटवून दिले. विदर्भातील डॅश हे महानुभाव पंथाचे महत्वाचे स्थान होय. तर रुद्धिपूर. ठीक आहे, रुद्धिपूर हे विदर्भातील महानुभाव पंथाचे महत्वाचे स्थान होय. अनेक गावांचा परगणा होत असे. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला डॅश असे म्हणत, तर त्याला कसबा असे म्हणत. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला काय म्हणत? त्याला मौजा असे म्हणत. मध्ययुगीन कालखंडात गावाच्या प्रमुखाला काय म्हणत? त्याला पाटील असे म्हणत. बहमनी राज्याची राजधानी कोणती? तर गुलबर्गा ही बहमनी राज्याची राजधानी होती. आपल्या धर्म चळवळीत स्त्रियांना सहभागी करणारे संत बसवेश्वर यांनी आपल्या धर्म चळवळीमध्ये स्त्रियांना देखील सहभागी केले होते. शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्याला कोणते नाव दिले? तर खेळणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिले. संत रामदास स्वामी जांब गावचे होते. जांब हे गाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मराठवाड्यामध्ये आहे जांब. अर्धा भाग विष्णू आणि अर्धा भाग शिव यांचा असलेल्या मूर्तींना डॅश म्हणतात, तर त्यांना हरिहर असे म्हणत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे संत डॅश म्हणाले. संत सावता महाराज असे बोलले किंवा म्हणाले. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपतच्या पहिल्या लढाईत कोणाचा पराभव झाला? तर या लढाईमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला. संत डॅश यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. तर संत बसवेश्वर यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. मुघलांविरुद्ध डॅश यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले. तर गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले. कोणाविरुद्ध? मुघलांविरुद्ध. गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध डॅश संत होऊन गेले. तो उत्तर आहे वैष्णव संत होऊन गेले. तराई येथील दुसऱ्या युद्धात कोणाचा पराभव झाला? तर तराईच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला मोहम्मद घोरीकडून. संत नरसी मेहता यांना डॅश भाषेचे आद्य कवी मानतात.
त्यांना गुजराती भाषेचे आद्यकवी मानले जाते संत नरसिंह मेहता यांना. डॅश हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान बनला. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान बनला. महाराष्ट्रात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना कोणत्या शतकात केली? तर ते शतक होतं 13वे शतक. ठीक आहे. या 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाची स्थापना केली. चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? त्यांचं नाव होतं श्री गोविंद प्रभू. आमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ कृष्णदेवराय यांनी लिहिला. हे स्वतः एक राजे देखील होते. आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? हा ग्रंथ तेलुगू भाषेत आहे. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग हे कोणत्या मुघल शासकाच्या काळात होऊन गेले? तर गुरु गोविंद सिंग हे औरंगजेबाच्या काळात होऊन गेले. माहिम भट्ट यांनी लीळा चरित्र या ग्रंथात डॅश यांच्या लीळांचे वर्णन केले आहे. त्यांनी चक्रधर स्वामींच्या लीळांचे वर्णन लीळा चरित्र या ग्रंथात केलेले आहे. कोणी? माहिम भट्ट यांनी. पेशव्यांच्या नाण्यावर डॅश किंवा डॅश भाषेचा वापर होत असे. अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे पेशव्यांच्या नाण्यावर. संत ज्ञानेश्वरांच्या 2 भावांची नावे सांगा. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव. डॅशचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळ मानावा लागतो. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानावा लागतो. जून 1665 मध्ये शिवाजी महाराज व डॅश यांच्यात पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. संत मीराबाई ह्या डॅशच्या राजघराण्यातील होत्या. संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य का झाले? कारण आहोमांनी संघटित होऊन गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला होता. म्हणून मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करता आली नाही. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत त्यास डॅश म्हणत. त्यास बलूत असे म्हणत. ठीक आहे. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत त्यालाच बलूत असे म्हणत. मध्ययुगीन कालखंडात गावातून जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे कार्य कोण करत असे? ते कार्य होते कुलकर्णी यांच्याकडे. ठीक आहे. तर मध्ययुगीन कालखंडामधून जो गावातून जमा झालेला महसूल होता त्याच्या नोंदी ठेवण्याचे कार्य कुलकर्णी करत असे. छत्रपती शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. शिवाजी महाराजांच्या पायदळाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यास डॅश असे म्हणत. त्यास सरनोबत असे म्हणत. गुराब, गलबत, पाल ही कोणत्या प्रकारची जहाजे होती? तर ही लढाऊ जहाजे होती. गुराब, गलबत, पाल. दक्षिणेतील विजयनगरच्या राज्याची राजधानी कोणती? हम्पी ही दक्षिणेतील विजयनगरच्या राज्याची राजधानी. धवळे हा कवितांचा संग्रह डॅश यांचा आहे. हा संग्रह महदंबा यांचा आहे. धवळे हा कविता संग्रह. दक्षिण भारतात डॅश आणि डॅश या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी दक्षिण भारतात उदयास आल्या. डॅश आणि डॅश यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवले.
गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले आहेत. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती? प्रतापगडाच्या पायथ्याशी. कोणत्या घराण्याच्या काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला? तर यादव घराण्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी डॅश हे काव्य लिहिले. त्यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. संत मीराबाई यांनी कोणत्या भाषांमध्ये भक्ती रचना केली? गुजराती, राजस्थानी या भाषांमध्ये संत मीराबाईंनी भक्ती रचना केल्या आहेत. वीर माता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील डॅश येथे एक पेठ वसविली गेली. तर पाषाण ही जी पेठ आहे जी की पुण्याजवळ आहे ती जिजाबाईंच्या आज्ञेनुसार वसवण्यात आलेली आहे. संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळील डॅश या गावचे होते. तुकाराम महाराज देहू या गावचे होते. डॅश हा दक्षिणेतील विजयनगरचा पहिला राजा बनला. हरिहर. संत तुकारामांची डॅश ही मराठी भाषेची अमोल ठेवा आहे. तर संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेची अमोल ठेवा आहे. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजी राजांना डॅश येथे ठेवले होते. मथुरा येथे. औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती कोणी दर्शविली? गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शविली होती. गुरु तेग बहादर हे शिखांचे कितवे गुरु होते? ते 9वे गुरु होते. इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य कोणी स्थापन केले? हरिहर व बुक्क या दोघांनी मिळून 1336 मध्ये दक्षिण भारतात विजयनगरचे राज्य स्थापन केले. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अभंग ओळी कोणाच्या आहेत? या ओळी संत तुकारामांच्या आहेत. नायनार हे कोणत्या देवतेचे भक्त आहेत? हे शिवभक्त होत. रामदास स्वामींच्या समर्थ संप्रदायाचे केंद्र कोणते होते? चाफळ. पुणे जिल्ह्यातील डॅश जवळ शिवनेरी किल्ला आहे. बघा प्रश्न कसा आहे, त्यामुळे म्हणतो की प्रत्येक गोष्ट आपण नीट व्यवस्थित अभ्यासली पाहिजे. की पुणे जिल्ह्यातील डॅश जवळ शिवनेरी किल्ला आहे. तर जुन्नर किल्ला आहे. इसवी सन डॅश आणि डॅश मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने आक्रमणे केली. उत्तर आहे 1175 आणि 1178 या कालखंडामध्ये किंवा या वर्षांमध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरीने भारतावर आक्रमणे केली. बुद्रुक आणि खुर्द या दोन नावांचा उपयोग कसा केला जातो? दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्यासाठी बुद्रुक आणि खुर्द या दोन नावांचा उपयोग केला जातो. डॅशला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. उत्तर आहे खेड ला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. दोन खेडी एकाच नावाची असतील तर मूळ गावाच्या पूर्वी किंवा खेड्याच्या पूर्वी कोणता शब्द वापरतात? तर मूळ गावाच्या पूर्वी बुद्रुक हा शब्द वापरला जातो, जसे वडगाव बुद्रुक. निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली ते वर्ष कोणते? तर 1636 मध्ये निजामशाहीचा अंत झाला.
शिलेदार आणि बारगीर हे डॅशचे प्रकार होत, हे घोडदळाचे प्रकार होत. शिलेदार आणि बारगीर. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवण्यात आले? त्याचे नाव राजगड ठेवण्यात आले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही डॅश यांची प्रतिज्ञा होती. ही संत नामदेवांची प्रतिज्ञा होती. भावार्थ दीपिका या ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वरांनी. शिवरायांनी सातारा जिल्ह्यातील डॅशच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे. मोहम्मद घोरीने भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? तर कुतुबुद्दीन ऐबकची नेमणूक केली होती. मोहम्मद घोरीने भारतातील जो प्रदेश त्याने जिंकून घेतला होता त्याचा कारभार पाहण्यासाठी. आळवार हे कोणत्या देवतेचे भक्त होते? हे विष्णू भक्त होते. डॅश ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. डॅश यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. संत एकनाथांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा जो भक्तिविषयक भाग आहे त्याचा अर्थ मराठीतून विशद केलेला आहे. रामदास स्वामींनी स्थापन केलेला संप्रदाय कोणता? तर समर्थ संप्रदाय हा रामदास स्वामींनी स्थापन केला. महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकात इसवी सन डॅशमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तर 17व्या शतकात इसवी सन 1630 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. हैदर अलीच्या नाण्यांवर डॅश हिंदू देवतांची चित्रे आहेत. शिव पार्वती या हिंदू देवी देवतांची चित्रे हैदर अलीच्या नाण्यावर आहेत. विधाने आहेत. संत नामदेवांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. संत नामदेवांनी संत चोखामेळा यांची पंढरपुरात समाधी बांधली. तर या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? बघा, पहिले विधान चुकीचे आहे, कारण संत नामदेवांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला नाही, तर तो ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. परंतु हे दुसरं विधान बरोबर आहे की संत नामदेवांनी संत चोखामेळा यांची पंढरपुरात समाधी बांधली. गुरु तेग बहादर यांच्यानंतर शिखांचे गुरु डॅश झाले. तर गुरु तेग बहादर यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु झाले. म्हणजेच गुरु तेग बहादर हे 9वे गुरु होते. शिवाजी महाराजांच्या सहिष्णू धोरणाचे वर्णन कोणत्या इतिहासकाराने केले? तर खाफी खान याने शिवाजी महाराजांच्या सहिष्णू धोरणाचे वर्णन केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर किल्ल्यावर. डॅश यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे शिवरायांची महती सांगितली. उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते. हे गौरवोद्गार कोणी काढले? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. शिवाजी महाराज अँड हिज टाइम्स या ग्रंथाचे लेखक कोण? सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराज अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहिला. तर मित्रांनो, इथे पार्ट फर्स्ट संपतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग तर सरदेशमुखी म्हणजे डॅश भाग होय. किती भाग होय? सरदेशमुखी म्हणजे 1 भाग होय. महसुली उत्पन्नाचा 1 म्हणजे 10 पैकी 1 भाग. ठीक आहे. आणि 1/4 म्हणजे किती? की 4 पैकी 1 भाग. 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाच्या पराभवाचे मुख्य कारण कोणते?
काय कारण होतं सिराज उद्दौलाच्या पराभवाचं? तर मुख्य कारण होतं की मीर जाफरची फितुरी. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखक कोण? महात्मा ज्योतिराव फुले हे सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखक. डॅश कायद्यान्वये भारतीय मंत्र्यांकडे बिनमहत्वाची खाती सोपवण्यात आली होती. ब्रिटिश काळामध्ये डॅश कायद्यान्वये भारतीय मंत्र्यांकडे बिनमहत्वाची खाती सोपवण्यात आली होती. उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यान्वये. इसवी सन डॅश ते डॅश हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. उत्तर आहे 1920 ते 1947 चा कालखंड हा गांधीयुग या नावाने ओळखला जातो. 1920 पूर्वीचा जो कालखंड होता तो लोकमान्य टिळकांचा म्हणजे जहालवाद्यांचा कालखंड होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी डॅश यांनी लढा दिला. तर मार्टिन ल्यूथर किंग यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. कोणी? मार्टिन ल्यूथर किंग यांनी. पुढचा प्रश्न डॅश येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात युद्ध झाले. तर खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात युद्ध झाले. महात्मा गांधीजींनी इसवी सन डॅश मध्ये बिहारच्या चंपारण्य परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सत्याग्रह केला. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गांधीजींनी सत्याग्रह केला. भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला? कारण कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. डॅश यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. 1764 मध्ये बक्सार युद्धात इंग्रजांकडून कोण कोण पराभूत झाले? ठीक आहे, यावर जोड्या लावा किंवा चुकीचा घटक वेगळा करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांकडून जी पराभूत झाली त्यांची नावं आपल्याला आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ही तारीख किंवा हे वर्ष सुद्धा आपल्याला चांगलं आठवणीत असायला पाहिजे. 1764. तर बघा, मीर कासिम, शुजा उद्दौला, मुघल बादशाह शाह आलम हे तिघेजणे बक्सार युद्धामध्ये पराभूत झाले. पुढचा प्रश्न, बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बक्सार हे ठिकाण बिहारमध्ये येतं. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. डॅश म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. तर बुंदेलखंड हा जो प्रदेश आहे तो आजच्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश प्रांतातील झाशी, पन्ना, सागर इत्यादी शहरांच्या परिसरातील हा प्रदेश होय. लॉर्ड बेंटिकने सती बंदीचा कायदा केव्हा केला? 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1857च्या अपयशानंतर नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी कोठे आश्रय घेतला? नेपाळमध्ये आश्रय घेतला. कोणी? नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी. दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारी संस्था कोणती? तर शारदाश्रम ही जी संस्था आहे ती पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे आणि या शारदाश्रम मध्ये दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांची जबाबदारी स्वीकारली जाते किंवा त्यांची काळजी घेतली जाते. मित्रांनो, आठवणीत राहू द्या की ही जी माहिती आहे, ही जी प्रश्न आहे तर ती 7वी आणि 8वीच्या पुस्तकावर आधारित आहेत. ठीक आहे, म्हणून 7वी आणि 8वीच्या इतिहासामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीच्या आधारे हे प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत. म्हणून कन्फ्यूज होण्याचे इथं काही कारण नाही. डॅश मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. तर 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली.
संभाजी महाराजांनी बुद्धभूषणम हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे. महात्मा गांधींनी 1918 मध्ये डॅश जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली. तर खेडा या जिल्ह्यामध्ये 1918 मध्ये साराबंदीची चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. सत्यार्थ प्रकाश हा जो स्वामी दयानंद सरस्वतींचा ग्रंथ आहे तो वेदांवर भाष्य करणारा आहे. डॅश येथील गिरणी कामगारांनी वेतनवाढीसाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संप व उपोषण केले. तर अहमदाबाद येथील गिरणी कामगारांनी वेतनवाढीसाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संप व उपोषणे केली. डॅश यांच्या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम असे केले जाते. तर महाराणी ताराबाई यांच्या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम असे केले जाते. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग डॅशच्या ताब्यात होते. हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुण्याच्या परिसरात अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी पुण्याच्या परिसरात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी डॅश साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केली. तर ते वर्ष होतं 1925. आठवणीत राहू द्या, जवळजवळ सर्वांना माहीत आहे की केशव हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केली, परंतु ते वर्ष प्रत्येकाच्या आठवणीत राहत नाही. तर 1925 मध्ये त्यांनी हा संघ स्थापन केला. कोणत्या कायद्यास काळा कायदा असे संबोधले जाते? तर रौलट कायद्याला काळा कायदा असे संबोधले जाते. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी स्थापन केली? ही संस्था विल्यम्स जोन्स यांनी स्थापन केली. विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. 13 एप्रिल 1919 रोजी जलियनवाला बागेत डॅश सणाच्या निमित्ताने सभा आयोजित केली होती. तर तो सण होता बैसाखी. बैसाखी सणाच्या निमित्ताने जलियनवाला बागेमध्ये 1919 मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती आणि याच सभेवर गोळीबार करण्यात आला होता. डॅश ह्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. येसुबाई ह्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. जलियनवाला बाग हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर डॅश हा जबाबदार होता. तर त्याचं नाव आहे मायकेल ओडवायर. द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला डॅश यांनी सुरुवात केली. तर अब्दुल लतीफ यांनी या संस्थेच्या माध्यमातून, कोणती संस्था? द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. ठीक आहे, तर आठवणीत राहू द्या, द मोहम्मदन लिटररी सोसायटीचे संस्थापक अब्दुल लतीफ. 1799 मध्ये डॅश येथे झालेल्या इंग्रजांसोबतच्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. तर श्रीरंगपट्टणम येथे 1799 मध्ये जे युद्ध झालं इंग्रजांसोबत त्यामध्ये टिपू सुलतान मरण पावला. वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य कोणत्या संस्थेचे आहे? हे वाक्य आर्य समाजाचे आहे. वेदांकडे परत चला. डॅश हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. अटक हे ठिकाण आजच्या डॅश मध्ये आहे. हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी चालवले? हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी चालवले. दत्ताजी शिंदे व अब्दाली यांची डॅशच्या तीरावर बुराडी घाट येथे जोरदार लढाई झाली. तर यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे दत्ताजी शिंदे आणि अब्दाली यांच्यात जोरदार लढाई झाली.
डॅश रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. असहकाराच्या काळात पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध डॅश यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला. सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी येथील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? या ग्रंथाचे लेखक आहेत ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष तुलना. शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. म्हणजे गव्हर्नर जनरल हा शेवटचा लॉर्ड कॅनिंग होता आणि तोच ह्या गव्हर्नर जनरलचे पद जेव्हा समाप्त करण्यात आले त्यावेळेस पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंगचीच नियुक्ती करण्यात आली. छत्रपती राजारामांचे, इथं राजाराम असं नाव आहे, तर छत्रपती राजारामांचे स्थिर बुद्धी असे वर्णन कोणत्या इतिहासकाराने केले आहे? तर रियासतकार गो स सरदेसाई यांनी छत्रपती राजारामांना स्थिर बुद्धी असं म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये डॅश हे पत्र सुरू केले. बहिष्कृत भारत. डॅश यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. इसवी सन डॅश मध्ये डॅश प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी केली. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या डॅश बंदरात येऊन पोहोचला. कालिकत बंदरात येऊन पोहोचला. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. ईस्ट इंडिया कंपनीने डॅश बादशहाकडून परवानगी मिळवून डॅश येथे वखार स्थापन केली. उत्तर आहे जहांगीर आणि सुरत. जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने वखार स्थापन केली. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन स्थापन केले ते वर्ष कोणते? तर 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मराठे व अब्दाली यांच्यात पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? तर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अब्दाली यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली. भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला? हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. 1855 मध्ये तागाची पहिली गिरणी कोठे सुरू झाली? 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली. विधाने आहेत बघा. पहिलं विधान आहे ओडिशामध्ये मध्ययुगीन कालखंडापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. पाईक म्हणजे राजाचे खडे सैनिक. या दोन विधानाबद्दल आपलं काय मत आहे? उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओडिशात मध्ययुगीन कालखंडापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती आणि पाईक म्हणजे राजाचे खडे सैनिक. 1857च्या लढ्यानंतर इंग्रजांनी मुघल बादशहा बहादूर शहाला डॅश येथे कारावासात ठेवले. उत्तर आहे रंगून येथे. राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्या बुद्धी चातुर्याचे वर्णन कोणत्या इतिहासकाराने केले? खाफी खान या मुघल इतिहासकाराने महाराणी ताराबाई यांच्या बुद्धी चातुर्याचे वर्णन केले आहे. आठवणीत राहू द्या, महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत. गोव्यात सप्तकोटेश्वराचे मंदिर कोणी बांधले? तर गोव्यामध्ये शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधले.
डॅश यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरविली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईमध्ये देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. डॅश यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. डॅश यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन ही संस्था स्थापली आणि त्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका हा अभ्यासक्रम सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॅश येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. तर रत्नागिरी येथे, ठीक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. माधवराव पेशवा याने पैठण जवळील राक्षसभुवन येथे कोणाचा पराभव केला? निजामाचा पराभव केला. माधवराव पेशव्यांनी पैठण जवळील राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग करण्याचे कारण? जलियानवाला बाग हत्याकांड. इंग्रज आणि डॅश यांच्यात 3 कर्नाटक युद्धे झाली. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 कर्नाटक युद्धे झाली. अकाली चळवळ. अकाली चळवळ डॅश समाजातील एक धार्मिक तसेच सामाजिक सुधारणावादी चळवळ होय. तर शीख समाजातील ही एक धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादी चळवळ होय, अकाली चळवळ. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. गव्हर्नर लॉर्ड बेंटिकला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी डॅश यांनी मदत केली. कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी. डॅश हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. मुंबई. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या साली भारत सेवक समाजाची स्थापना केली? 1905 साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आठवण येत राहू द्या की गोपाळकृष्ण गोखले यांचं जे टोपण नाव आहे ते आहे नामदार. ठीक आहे. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला? हा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारीत मूकनायक हे डॅश सुरू केले. मूकनायक हे पाक्षिक सुरू केले आणि हे आंबेडकरांनी 1920च्या जानेवारीत सुरू केले. संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी चालवले? हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी चालवले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या डॅश वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. तर सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह संमती वयाचा कायदा यावर आपली मते परखडपणे मांडली. तर मित्रांनो, आठवणीत राहू द्या की पक्ष म्हणजे 15 दिवसांचा काळ आणि 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे ते पाक्षिक, दर दिवसाला प्रसिद्ध होणारे दैनिक आणि आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. तसेच दर महिन्याला जे प्रसिद्ध होते ते म्हणजे काय तर मासिक. ठीक आहे. आणि जे वर्षाला प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात? वार्षिक. ठीक आहे. द लास्ट सपर. द लास्ट सपर या चित्राकृतीचा कर्ता कोण? हे चित्र लिओनार्दो द विंची यांनी तयार केलेले आहे किंवा बनवले आहे. विधाने आहेत. इसवी सन 1450 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. गुटेनबर्ग ब्रिटनचा रहिवासी होता. तर यावर आपलं काय मत आहे? उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. बघा, 1450 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला खरा,
परंतु गुटेनबर्ग हे ब्रिटनचे रहिवासी नाहीत, ते जर्मनी या देशाचे रहिवासी होत. पुढचा प्रश्न, 1853 मध्ये डॅश यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर कावसाजी नानाभाई दावर यांनी 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. विधाने आहेत, दुहेरी राज्यव्यवस्थेत महसूल गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे सोपवण्यात आले. आणि दुसरं विधान आहे, शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कंपनीने स्वतःकडे घेतले. तर या दुहेरी राज्यव्यवस्थेबद्दलची 2 विधाने दिली आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ही विधाने बरोबर आहेत का एखादं विधान चुकीचं आहे, का सर्व विधाने चुकीची आहेत, का सर्व बरोबर आहेत? उत्तर आहे, दोन्ही विधाने चूक आहेत. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विपरीत आहेत. कारण दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचे काम एक कंपनीने स्वतःकडे घेतले होते आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम हे नवाबाकडे सोपवण्यात आले होते. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणम जवळील डॅश येथे म्हैसूरचा सुलतान हैदर अलीचा पराभव केला. तर मोती तलाव येथे मराठ्यांनी श्रीरंगपट्टणम जवळील मोती तलाव येथे हैदर अलीचा पराभव केला होता. आठवणीत राहू द्या की टिपू सुलतान हा जो आहे तो हैदर अलीचा मुलगा होय. पुढचा प्रश्न आहे, 1857 चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले. 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना डॅश यांनी केली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना मुंबईमध्ये केली आणि त्याचे स्थापना वर्ष जे आहे ते आहे 1848. पुढचा प्रश्न, ओडिशा प्रदेशात स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना डॅश असे म्हणत. त्यांना पाईक असे म्हटले जात. ओडिशा प्रदेशामध्ये एक परंपरा होती खड्या सैनिकांची, जे की प्रत्येक स्वतंत्र राजाचे खडे सैनिक असे आणि त्याला पाईक असे संबोधले जात. इंग्रजांनी इसवी सन डॅश मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे युनियन जॅक हा ध्वज फडकवला. तर 1817 मध्ये इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतले आणि तेथे त्यांचा ध्वज जो आहे युनियन जॅक तो फडकवला. तमिळ काव्याचे पितामह कोणास म्हटले जाते? सुब्रमण्यम भारती यांना म्हटले जाते. बिहारमध्ये डॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. तर संथाळ या आदिवासी जमातीने, जी की बिहारमधील आहे, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले. शिवकाळातील मंदिरे यादवकालीन डॅश पद्धतीची आहेत? हेमाडपंथी पद्धतीची आहेत. शिवकाळात डॅश प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता? तर हिरोजी इंदुलकर. आठवणीत राहू द्या, हिरोजी इंदुलकर हा शिवकाळातील एक प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. डॅश यांनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेब फाळके यांनी. एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसावरील आवरणाला डॅश व डॅशची चरबी लावली जात असे? गायीची व डुकराची चरबी लावली जात असे. 1857च्या उठावात खानदेशात डॅश यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. कोठे? खानदेशमध्ये. 1802 मध्ये डॅश पेशव्याने वसईच्या तहानुसार तैनाती फौजेचा करार स्वीकारला. उत्तर आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने हा करार स्वीकारला. कोणी? 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने वसईच्या तहानुसार तैनाती फौजेचा करार स्वीकारला. इंग्रजांचा पराभव केल्याबद्दल दिल्लीच्या बादशहाने डॅश यांना वकील ई मुतलक हे पद देऊ केले.
महादजी शिंदे यांना दिल्लीच्या बादशहाने वकील ई मुतलक हे पद देऊ केले, कारण त्यांनी इंग्रजांचा पराभव केला होता. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात डॅश हा प्रख्यात चित्रकार होता. गंगाराम तांबट हा एक प्रख्यात चित्रकार होता सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात. डॅश मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. शतपत्रांच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षीय भाषणात सर्वप्रथम, आठवणीत राहू द्या, सर्वप्रथम डॅश यांनी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला. दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला होता. 1848 साली महात्मा फुले यांनी पुणे येथील डॅश वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तर भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांनी 1848 मध्ये काढली. पुढचा प्रश्न, पाईकांनी इंग्रजाविरुद्ध जो सशस्त्र उठाव केला त्याचे नेतृत्व कोणी केले? तर बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी पाईकांचे नेतृत्व केले ज्यावेळेस पाईकांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला त्यावेळी. लोकहितवादी कोणास म्हटले जाते? तर आत्ताच आपण पाहिलं की गोपाळ हरी देशमुखांना लोकहितवादी असे म्हणतात. गोपाळ हरी देशमुख यांनी डॅश साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. उत्तर आहे प्रभाकर या साप्ताहिकातून गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा डॅश टप्पा प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. अखेरचा टप्पा, आठवणीत राहू द्या, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, असे प्रश्न विचारले जातात. बघा, युरोपीय इतिहासामध्ये मध्ययुगाचा कालखंड हा प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो, हे बरोबर आहे. परंतु मध्ययुगाचा कोणता कालखंड, पहिला का मधला का शेवटचा? तर उत्तर काय आहे? अखेरचा, म्हणजेच शेवटचा टप्पा हा प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. विधाने आहेत, प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. तर या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. पुढचा प्रश्न, छत्रपती प्रतापसिंह यांनी लिहिलेला राजनीती विषयक ग्रंथ कोणता? सभा नीती हा जो ग्रंथ आहे तो राजनीती विषयक ग्रंथ आहे आणि तो छत्रपती प्रतापसिंह यांनी लिहिला. चाफेकर बंधूंनी रँड या अधिकाऱ्याची हत्या का केली? त्याचं कारण होतं 1897 मध्ये पुण्यातील प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा रँडने छळ केला आणि म्हणून चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. 1857च्या लढ्यात सातपुडा परिसरात डॅश यांनी नेतृत्व केले. उत्तर आहे शंकर शाहा यांनी सातपुडा परिसरामध्ये 1857च्या लढ्यात तेथील लोकांचे नेतृत्व केले. डॅश हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर आत्माराम पांडुरंग होते. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला? उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. मग हा प्रश्न थोडासा फिरवण्यात आलेला आहे, सरळ विचारण्यात आलेलं नाही की डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली,
तर प्रश्न कसा आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला? तर उत्तर काय आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न, केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था कोठे आहे? महत्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था कोठे आहे? ही संस्था पुणे येथे आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले ते ठिकाण कोणते? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे भरवण्यात आले आणि हे ठिकाण मुंबईत आहे. डॅश सुधारणा कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. 1909 चा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा होता त्या कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीस पाठिंबा का दिला? तर कारण आहे हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित एक राष्ट्रीय चळवळ सुरू व्हावी म्हणून. डॅशने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. कोणी आणली? रॉबर्ट क्लाइव्हने. कधी? 1765 साली. बंगाल प्रांतात डॅश हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. अमृत बझार पत्रिका हे जे आहे ते बंगाल प्रांतामध्ये जहालवाद्यांचं मुखपत्र होतं. म्हणजेच या पत्रिकेच्या माध्यमातून जहाल मतवाद्यांची मते किंवा त्यांची जी काही विचारसरणी होती ती या पत्रिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जात होती. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला ग्रंथ कोणता? गीता रहस्य. विधाने आहेत. पहिलं विधान, 1916च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात लखनौ करार करण्यात आला. यानुसार मुस्लिमांनी विभक्त मतदारसंघ न बनवण्याचे मान्य केले. या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. बघा, 1916च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात लखनौ करार करण्यात आला. यानुसार मुस्लिमांनी विभक्त मतदारसंघ बनवण्याचे मान्य करण्यात आले. डॅशच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. तर लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये किंवा तिथून 1835 पासून भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सुधारक. बघा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष असे प्रयत्न केले. कशासाठी? विधवा पुनर्विवाहासाठी. भारतात होमरूल चळवळ सुरू करणारे पुढारी लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट कोणत्या देशाच्या रहिवासी होत्या? त्या आयर्लंड या देशाच्या रहिवासी होत्या. डॅशने निबंधमाला या मासिकातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकाच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतील भारतीय सैनिकांनी 1806 साली डॅश येथे तर 1824 साली डॅश येथे उग्र उठाव केले. तर ती ठिकाणे होती वेल्लोर आणि बराकपूर. 1806 मध्ये वेल्लोर येथे आणि 1824 मध्ये बराकपूर येथे उग्र उठाव करण्यात आले.
प्रतियोगी सहकारितेचे धोरण कोणी अवलंबले होते? लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारितेचे धोरण अवलंबले होते. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी कोणाला पाठवले होते? उत्तर आहे जुल्फिकार खान यास रायगडाला वेढा घालण्यासाठी औरंगजेबाने पाठवले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? आता प्रत्येकालाच माहित आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली, पण कधी केली? तर ते आहे 1873 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणती वृत्तपत्रे चालवली? तर बघा, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली. लोकमान्य टिळकांनी डॅश हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात डॅश कायद्यावर टीका केली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो कायदा आहे या कायद्यावर त्यांनी म्हणजेच लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दामध्ये टीका केली. चौराचौरी हे ठिकाण कोठे आहे? हे ठिकाण गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनात डॅश यांनी असहकाराचा ठराव मांडला. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर उत्तर आहे चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला होता. कोणत्या अधिवेशनात? 1920 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, लाईक करत जा. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री डॅश याने केली. बर्कनहेड, भारत मंत्री बर्कनहेड याने अशा प्रकारची ही टीका केली होती. दुसरा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री डॅश होते? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते. पुढचा प्रश्न, संविधानात संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबंधीचे कलम कोणते? कलम 371 पोटकलम 2. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबंधीचे हे कलम. पुढचा प्रश्न विधाने आहेत. अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. कारण आहे सुभाषचंद्र बोस यांना जन्मठेप शिक्षा झाली होती म्हणून. तर या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा जो कलेक्टर जॅक्सन आहे त्याचा वध केला, परंतु त्याचं कारण सुभाषचंद्र बोस यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आणि म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला. 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये केली. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या डॅश आहे? ती 78 आहे. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? कोणी स्थापन केला? हा पक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला. मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना कोणी स्थापन केली? ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केली. बघा, पुढे मित्रमेळा याच संघटनेला अभिनव भारत असे नाव मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा ही संघटना कोठे स्थापन केली? कोठे स्थापन केली? तर नाशिकमध्ये स्थापन केली. डॅश हे सरहद्द गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी असे म्हणतात. 1942 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली केव्हा? 1942 साली. पुढचा प्रश्न, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले डॅश सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. उत्तर आहे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि एवढेच सदस्य पुन्हा निवडून येतात किंवा निवडले जातात. आणि ही जी प्रक्रिया आहे ती दर 2 वर्षांनी घडत असते. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला? हा विचार डॉक्टर मुहम्मद इक्बाल यांनी मांडला. मुहम्मद इक्बाल हे एक कवी होते. त्यांनी सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची संकल्पना पुढे आणली. हा प्रश्न महाराष्ट्र राज्याशी निगडीत आहे. बघा प्रश्न कसा आहे की अर्थसंकल्प विषयीचे आणि पावसाळी अधिवेशन डॅश येथे होते तर हिवाळी अधिवेशन डॅश येथे होते. उत्तर आहे मुंबई आणि नागपूर. अर्थसंकल्प विषयीचे आणि जे पावसाळी अधिवेशन आहे ते मुंबईमध्ये भरते आणि जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूरमध्ये. माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1956. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हणतात? नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हणतात. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश अधिवेशने होतात? 3 अधिवेशने होतात. लाल सेना ही भूमिगत चळवळ चालवणारे क्रांतिकारक? जनरल आवारी. जनरल आवारी यांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळामध्ये लाल सेना ही भूमिगत चळवळ सुरू केली होती. 1946 मध्ये डॅश यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी 1946 मध्ये गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. भारतीय नागरिकाने राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान डॅश वर्षे पूर्ण केलेली असावी लागतात? तर एकूण 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे जर राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर. 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी सुरू केली? ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली. चाफेकर बंधूंची नावे सांगा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तेव्हा चाफेकर बंधूंची जी नावे आहेत ती तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कारण यावर वेगळा घटक बाजूला काढा अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा चुकीचे नाव वेगळे करा अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि तसेच जोड्या लावा यावर सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून चाफेकर बंधूंची जी नावे आहेत ती नावे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. बघा, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. आठवणीत राहू द्या, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव ही 3 चाफेकर बंधू होत ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये स्वतःचं बलिदान दिलं. पुढचा प्रश्न, जर्मनीत फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीत फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विधाने आहेत. बघा, महाराष्ट्र विधानसभेची मुदत 5 वर्षांची असते. वयाची 25 वर्षे पूर्ण करणाऱ्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते. यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असावा लागतो. तर या विधानाबद्दल आपलं काय मत आहे? तर सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, मुंबईला आझाद रेडिओ हे गुप्त प्रक्षेपण केंद्र कोणी स्थापन केले? हे विठ्ठल जोहरी, उषा मेहता व त्यांचे मित्र यांनी मिळून या आझाद रेडिओ
या गुप्त प्रक्षेपण केंद्राची स्थापना केली होती. कोठे केली होती? मुंबईला. पुढचा प्रश्न, भाषावार प्रांत रचनेसाठी डॅश समिती स्थापन करण्यात आली. दार समिती स्थापन करण्यात आली. – 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डॅश येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन महाराष्ट्रात भरले होते. केव्हा? 1936 मध्ये. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते? महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. ठीक आहे. गवालिया टँक मैदानावर किंवा क्रांती मैदानावर जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. आणि हे अधिवेशन केव्हा झालं? 7 ऑगस्ट 1942 रोजी. आचार्य अत्रे यांनी चालवलेले वृत्तपत्र कोणते? यांनी मराठा हे वृत्तपत्र चालवले. आठवणीत राहू द्या की मराठा या नावाने लोकमान्य टिळकांनी देखील वृत्तपत्र चालवलं होतं. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? कोण असतो? उपराष्ट्रपती. डॅश आणि डॅश हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. तर बघा, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे जे तरुण होते त्यांचे नेते होते. अधिवेशन काळातील डॅशचा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. तर दुपारी 12चा काळ हा शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी सुरू केले? हे मासिक शिवराम जानबा कांबळे यांनी सुरू केले. कोणते? सोमवंशीय मित्र. आणि हे काय होते? एक मासिक होते, म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होणारे. इंडियन इंडिपेंडन्स लीग चे संस्थापक रास बिहारी बोस. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था रास बिहारी बोस यांनी स्थापन केली होती. डॅश यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. उत्तर आहे आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता आणि तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. डॅश जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटलांनी 1942 मध्ये प्रति सरकार स्थापन केले होते. उत्तर आहे सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटलांनी 1942 मध्ये प्रति सरकार स्थापन केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे किती वेळा अध्यक्ष बनले? किती वेळा? 2 वेळा अध्यक्ष बनले. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी डॅश सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर यातील 238 सदस्य हे घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. बाकीचे राष्ट्रपतींकडून निवडले जातात. अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कोठे कार्यरत होती? ही बंगालमध्ये कार्यरत होती. अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? ते होते बारिंद्र कुमार घोष. डॅश यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून जन आंदोलने व्यापक केली. उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार देखील होते आणि त्यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून जन आंदोलन व्यापक करण्याचं काम केलं. गोपाळ बाबा वलंगकर यांनी इसवी डॅश मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. तर 1888 मध्ये विटाळ विध्वंसन हे पुस्तक गोपाळ बाबा वलंगकर यांनी लिहिले आणि यातून
अस्पृश्यतेचे खंडन केले आहे त्यांनी. तर आता नॉर्मली जवळपास सर्वांना पाठ आहे की गोपाळ बाबा वलनकरांचा संबंध विटाळ विध्वंसन या पुस्तकाशी आहे. परंतु हे पुस्तक त्यांनी केव्हा प्रकाशित केलं किंवा ते लिहिलं तर ते 1888 मध्ये. ठीक आहे. ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ब्रिटिश सरकारने त्यांना एडनच्या कारागृहात ठेवले होते. खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक खान अब्दुल गफार खान. चित्तगाव शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली? सूर्यसेन यांनी आखली. नील दर्पण हे नाटक कोणी लिहिले? हे नाटक दीनबंधू मित्र यांनी लिहिले. 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी डॅश यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा ही संघटना स्थापन केली. ही संघटना बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी स्थापन केली. केव्हा? 1918 साली. पुढचा प्रश्न, सोलापूर सत्याग्रहात डॅश कामगार आघाडीवर होते? तर गिरणी कामगार हे सोलापूर सत्याग्रहात आघाडीवर होते. 31 डिसेंबर 1929 रोजी डॅश नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. तर रावी नदीच्या किनारी पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे या ठिकाणी ठरवण्यात आले आणि ती तारीख होती 31 डिसेंबर 1929. बघा, डॅश या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. उत्तर आहे रखमाबाई जनार्दन सावे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी डॅश यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. ती कोठे? नंदुरबार येथे. ठीक आहे. शिरीष कुमार हा एक शाळकरी विद्यार्थी होता. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. आठवणीत राहू द्या की स्वतंत्र भारतातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत आनंदीबाई जोशी आणि या ज्या आहेत रखमाबाई जनार्दन सावे, त्या भारत स्वतंत्र झालेला नव्हता त्यावेळेस भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या त्या पहिल्या डॉक्टर ठरल्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विधाने आहेत सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटास शहीद हे नाव दिले आणि निकोबार बेटास बलिदान हे नाव दिले. तर या दोन विधानाबद्दल आपलं काय मत आहे? बघा, उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. अंदमान बेटास सुभाषचंद्र बोस यांनी शहीद हे नाव दिले, बरोबर आहे. परंतु निकोबार बेटाला त्यांनी बलिदान हे नाव न देता कोणतं नाव दिलं? स्वराज्य हे नाव दिलं. काय दिलं? स्वराज्य. जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज कोणी फडकावला? उत्तर आहे मादाम कामा यांनी. ठीक आहे. जर्मनीत स्टुटगार्ड येथे जी जागतिक समाजवादी परिषद भरली होती त्यामध्ये भारतीय ध्वज फडकवण्याचं कार्य मादाम कामा यांनी केलं. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट कोणती? किमान वयाची अट आहे 35 वर्षे पूर्ण असावी लागतात. ठीक आहे. भारत सरकारने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. उत्तर आहे न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली किंवा अध्यक्षतेखाली. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या डॅशव्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॅशव्या वर्षी सेवानिवृत्त होतात. तर उत्तर आहे 65 आणि 62. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त होण्याचे वय आहे 65 वर्षे
तर जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांना सेवानिवृत्त होण्याचं वयोमर्यादा किती आहे? 62 वर्ष. कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने डॅश यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. तर रासबिहारी बोस यांनी कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि त्याचे पुढे नेतृत्व कोणी केलं? सुभाषचंद्र बोस यांनी. ठीक आहे. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश यांनी केले. कोणी केले? सरोजनी नायडू यांनी केले. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड होते. डॅश या क्रांतिकारी संघटनेचे कोलकात्याजवळील माणिक ताळा येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. तर अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे कोलकात्याजवळील माणिक ताळा येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. डॅश व डॅश देशात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली. अमेरिका व कॅनडा देशात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी मिळून गदर या संघटनेची स्थापना केली. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा डॅश यांनी दिला. वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा दिला. मित्रांनो, आठवणीत राहू द्या की ही जी काही माहिती आहे, जी काही प्रश्न आम्ही तुमच्यासाठी बनवलेली आहेत ती इयत्ता 8वीच्या इतिहासातील जी काही माहिती आहे त्यावर आधारित आहे. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या डॅश प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. उत्तर आहे 2 प्रतिनिधींची. पुढचा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती डॅश कडून होते? राष्ट्रपतींकडून होते. कर्झन वायलीची हत्या कोणी केली? मदनलाल धिंग्रा यांनी केली. सिंध प्रांतात डॅश यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. कोणी केला? हेमू कलानी यांनी. आठवणीत राहू द्या की सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. का? कारण त्यांना अशी बातमी मिळाली होती की हत्यारबंद ब्रिटिश सेना ही तिकडे येत आहे. राष्ट्रीय सभेला 1937च्या प्रांतिक निवडणुकीत एकूण 11 प्रांतांपैकी डॅश प्रांतांमध्ये बहुमत मिळाले. एकूण 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले होते. कोणकोणत्या शाहिरांनी आपल्या लेखणीतून जनजागृतीचे कार्य केले? तर आठवणीत राहू द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द ना गवानकर. आठवणीत राहू द्या की अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर असे म्हटले जाते. 1943च्या ऑक्टोबरमध्ये डॅश यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. कोणी केले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. महाभियोग प्रक्रियेने राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या डॅश मताने ठराव संमत होणे आवश्यक असते. उत्तर आहे 2/3 मताने ठराव संमत होणे आवश्यक असते. दांडी यात्रेचा प्रवास एकूण किती किलोमीटरचा होता? किती किलोमीटरचा होता? एकूण 385 किलोमीटरचा होता. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. डॅश यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये स्थापन केली. उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी. महात्मा गांधीजींनी डॅश रोजी मिठाचा कायदा मोडला? 6 एप्रिल 1930 रोजी. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त डॅश असते? 552 इतकी असते.
सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील डॅश यांनी आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ चालवली. उत्तर आहे भाई कोतवाल यांनी. सध्याचा जो रायगड जिल्हा आहे त्याच्या कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही एक भूमिगत चळवळ चालवली. विधाने आहेत. पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज व सेवा सदन या संस्था स्थापन केल्या. आणि दुसरं विधान आहे रमाबाई रानडे यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. तर या दोन विधानांबद्दल आपलं काय मत आहे? तर दोन्ही विधाने चूक आहेत. बघा, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्थापन केला हे बरोबर आहे, परंतु त्यांनी सेवा सदन नाही तर शारदा सदन स्थापन केला. आणि ही जी सेवा सदन संस्था आहे ती रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न, डॅश साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची म्हणजेच आयटकची स्थापना करण्यात आली. उत्तर आहे 1920 साली. आठवणीत राहू द्या, आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ते होते लाला लजपत राय. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. डॅश रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. उत्तर आहे 18 ऑगस्ट 1945 रोजी. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ रमाबाई रानडे यांनी लिहिला. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश करतात. कोण करते? राष्ट्रपती करतात. तर मित्रांनो, येथे 8वीचा इतिहास पूर्ण होतो. तुम्हाला ही माहिती आवडलीच असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा.